नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आज काय करणार आहे, किचनची पूर्ण किचन संडे किचनची क्लिनिंग करणार आहे, किचन ओटाची क्लिनिंग करणार आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते किचन कसं मी क्लीन करते आणि काय काय करते. चला दाखवते. आधी किचन कधी कधी खराब होतं ना आपल्याकडनं, तर लक्षात येत नाही. तर नेहमी 15 दिवसातून महिन्यातून एकदा अशी क्लिनिंग केली पाहिजे. तर ती कोणती, तर आपल्याला वाटतं की किचन खराब नाही होतं. पाहू शकता इथं किती धूळ बसलेली, चिकटपणा आलेला आहे. रोज पुसूनसुद्धा असं थोडं थोडं राहतंच. आणि इथं खिडकीमध्ये पण धूळ बसलेली आहे आणि जे ग्रिल असतात ना त्याच्या आतमध्ये तिथंसुद्धा घाण असते. खिडकीलासुद्धा तेलकटपणा फोडणीचं वगैरे येत असतं. त्याच्यामुळे मग आपल्याला असं वाटतं की खूप घाण. आता आधी तर काय करणार आहे, मी सर्व किचन ओटा आहे ना हा पूर्ण खाली काढून घेणार आहे त्या वस्तू. तर गॅस नाही काढता येणार, कारण की गॅस इथून आतून पाईप टाकलेला आहे. गॅस राहू देईल, पण बाकीच्या वस्तू मी सर्व खाली काढून घेते. चला पटकन आता काढून घेऊ. पण तर आता किचन ओटाना मी काय करणार आहे, पूर्ण किचन ओट्याच्या वस्तू हे खाली ठेवून घेणार आहे, कारण की पूर्ण आपल्याला डीप क्लिनिंग करायची आहे आज किचनची. आणि ही डीप क्लिनिंग मी महिन्यातून एकदा दोनदा करत असते. आणि हे आता मागं बरेच दिवस कामामुळे ना लोड गेला, म्हणून तर थोडंसं जास्त दिवस होऊन गेले, म्हणून मग आता मी क्लिनिंग करायला काढलेली आहे. आज मला बरं वाटतं आहे आता थोडं, म्हणून म्हटलं आज किचनचंच हे आवरून घेऊयात. तर इथं पूर्ण मी आता वस्तू खाली काढून घेते. फक्त गॅस मला नाही काढता येणार, कारण की ते आतमधून पाईप टाकलेला आहे गॅसचा, त्याच्यामुळे. आणि इथं छानसं मी पूर्ण किचन हे काढून बाहेर वस्तू ठेवल्यानंतर मग इथं मी जे आपल्या बरण्या वगैरे ठेवतात ना ते स्टँड आहे ते घासून घेत आहे, ते क्लीन करून घेत आहे. कारण की व्हाईट आहे आणि व्हाईट गोष्टी मेंटेन करणं ना खूप हे असतात आणि त्या चिकटपणा येतो, घाण धूळ लवकर त्याच्यावर दिसून येते, म्हणून मग त्या मेंटेन कराव्या लागतात बऱ्याचशा. म्हणून मग इथं गप्पा मारता मारता इथं चाललं आहे माझं कामसुद्धा. तर इथं मी पटकन आता हे घासून घेते, म्हणजे तोपर्यंत ना बाकी किचन ओटा आवरेपर्यंत सुकून जातील. मग आपल्याला बरण्या पण रचायला पटकन होईल, म्हणजे कसं आपल्या वेळेत कामं होतील. आणि इथं मी पूर्ण छानसं क्लीन आता करून घेते एवढं. आणि नेहमी आपल्या व्हाईटच्या वस्तू असं दिसायला खूप छान दिसतं, पण मेंटेन करणं अवघड असतं. तर मग मी नेहमी खूप काळजी घेते या वस्तूंची. आणि मग जरी इथं ठेवलेलं होतं ना, तरी पण मग माझं एवढं ते मी धुवून ठेवले आणि दिवशी मला हेल्प करते, सगळे बरण्या पुसून देते. तर इथं जेवढं लागतं ना डाळी वगैरे, त्या मेन साहित्य ते सर्व आता बरणी वगैरे पुसून देते मला. तर आधी इथं घासून घेतल्यानंतर दिशू बरण्या पण पुसून घेत आहे खाली व्यवस्थित. आणि मग म्हटलं चला आता इथं मी आधी स्टाईलपासून सुरू करते. तर स्टाईल इथं व्यवस्थित घासून घेणार आहे मी सर्व. आणि व्हाईट अशा ह्या कलरच्या स्टाईल राहिल्यानंतर खूप लवकर खराब होता, म्हणून वेळोवेळी त्या घासल्या पाहिजे. तेलकटपणा जास्त येतो आणि मग खूप दिसायला घाण दिसतं किचन आपलं. कोणी आलं गेलं ना तर नाही चांगलं वाटत, परत मग आपल्यालाच वेगळं वाटतं. त्याच्यामुळे ना मग व्यवस्थित मी क्लीन करून घेते. तर इथं घासणीने मी ना सर्व आधी स्टाईल घासून घेते आणि पूर्ण एका बाजूने आता इकडची ही साईड मी पूर्ण घासून घेते. आणि इथलं ते तेलकट वगैरे धूळ होती वरती बरीचशी, ती आपल्याला दिसत नाही, पण कधी कधी ना खूप घाण वरच्या साईडने बरीचशी होती. तिथं आपला हात शक्यतो जात नाही फटका, आपण पुसत खालच्या खाली आपल्या तिथं हात पुरतं तिथं पुसून होते, पण वरच्या बाजू राहून जाते. तर इथं खाली तर चांगलं होतं थोडं, पण वरच्या बाजू थोडी धूळ झालेली होती, चिकटपणा आलेला होता. आणि आता घासल्यानंतर एवढं छान दिसत होतं ना, त्याच्यानंतर आता मी लगेच थोडं पार्ट करून असं मी क्लीन करायला घेतलेलं आहे. आणि आता मी इथं खिडकी क्लीन करून घेणार आहे. तर खिडकीसुद्धा तेलकटपणा असं येऊन जातो खिडकीला. परत इथं जे आपण थोडेफार साहित्य ठेवतो ना, मी तर ठेवलेले, तुम्हाला माहिती माझं काय काय राहतं तिथे. खलबत्ता असतं, परत सुरी, लायटर, कैची वगैरे असं तिथला तो एक स्टँड असतो. आणि दोन प्लांट आहे ठेवलेले, तर ते असतात. तर असं काही असं इथे. आणि आता मी ही किचनची खिडकीसुद्धा घासून घेत आहे. आणि थोडंफार खालच्या साईडने तेलकट झालेलं होतं, वरती तर काही एवढं झालेलं नव्हतं. पण मग तरी पण मग नंतर जास्तीचं ही जाळी तर खूपच खराब झाली होती धुळीची. तर ती आता खूप घाण झाल्यानंतर मग मी म्हटलं चला व्यवस्थित धुवू. आणि त्याच्यामुळे ना प्रकाश खूप कमी पडायचं. मी जाळी लावून ठेवते कारण की मच्छर वगैरे नको, पण मग प्रकाश खूप कमी पडायचा. तर ही खिडकीच्या बाहेरून सुद्धा मी घासून घेतले, तुम्ही पाहू शकता. आणि ह्या इथं आतमध्ये सुद्धा खूप धूळ जमा झालेली असते, तर ती सुद्धा खूप छान मस्त क्लीन करून घेतली मी. आणि इथं पाहू शकता
सर्व किचन एवढं छान वाटत होतं ना. आज चकाचक एकदम किचन दिसणार आहे तुम्हाला. फायनल लुक तुम्हाला दाखवेलच मी. तर इथं मग बाहेरचं जे ग्रिल आहे ना ते सुद्धा मी घासणीने घासून घेतलेलं आहे. तर इथं खूप धूळ झालेली होती तर ती सुद्धा पूर्ण क्लीन करून घेतली मी. आज म्हटलं की करायची ना क्लिनिंग तर पूर्ण डीप क्लिनिंग करायची. तर ठरवलेलंच होतं मी, म्हणून मग आता म्हटलं या सर्व कामं आवरल्यावरच बाकीची कामं आवरणार, म्हणून किचनचं पहिल्यांदा मी आवरून घेतलं. आणि किचनला खूप जास्त वेळ लागतो आवरायला. एकदा किचन झालं ना मग काही वेळ लागत नाही. तर इथं आतमध्ये सुद्धा खूप धूळ जमा झालेली होती तर ती इथं पाहू शकता खूप छान क्लीन होऊन गेलेली आहे मस्त. तर मी खूप पाणी टाकून त्यातली घाण सर्व वाहून गेली इथं आणि मस्त क्लीन झाले आज. तर मला भारी वाटते आज. इथं पाहू शकता खूप व्हाईट व्हाईट दिसत आहे, नाही तर आतमध्ये सर्व काळपटपणा आलेला होता. त्याच्यानंतर मग ते खिडकीचं क्लीन झाली. त्याच्यानंतर मग मी सर्व पाणी असं टाकून बाहेर सर्व घाण काढून घेते. त्या साईडने थोडा होल पण आहे तर पाणी निघून जातं, म्हणून मग काही टेन्शन नाही. तिथून हळूहळू पाणी निघत होतं. म्हटलं वेळ लागतो पण पाणी निघतं तिथून. तर इथं छानसं पाहू शकतं किती व्हाईट आतमध्ये सर्व धूळ माती सर्व निघून गेलेली आहे. तर त्याच्यामुळे आपल्या स्लायडिंगला असं अशी खिडक्याचं सरकवतो ना मग प्रॉब्लेम येत नाही. नाहीतर मग त्या धुळीमुळे अडकतं कुठं काय, तर हा प्रॉब्लेम येतो. आता छानसं मस्त क्लीन होऊन गेलेलं आहे. तर इथं मस्त तुम्ही पाहू शकता बाहेरचा व्ह्यू पण खूप छान आहे झाडांचा. तर खूप भारी वाटतं. आता किचनची खिडकी इथं क्लीन इथं एवढी करून घेतली मी. आणि आता मग खालची आता फक्त ह्या बाजूला खालची साईड घासून घेणार आहे. आणि इथं पाहू शकता किती व्हाईट आलेलं आहे, ते मस्त दिसत आहे. सरी धूळ निघून गेलेली आहे आणि खूप छान आज वाटत आहे मला. आता मग नंतर खिडक्यांचं साईडचं मी थोडंसं तेलकटपणा येतो ना ह्या साईडने इथं होतं थोडंसं, तर ते सुद्धा घासून घेत आहे तुम्ही पाहू शकता. तर व्हाईट किचन असल्यामुळे ना व्हाईट, तर त्याच्यामुळे मग मला खूप काळजी घ्यावी लागते, म्हणून मी वेळोवेळी क्लिनिंग करत असते. आणि नंतर मग माझं किचन झाल्यानंतर इथं वॉटर प्युरिफायसुद्धा वरचं मी जे कपडे टाकून ठेवलेले धूळ होते ना, म्हणून मी कपडासुद्धा टाकून ठेवत असते तिथे वरती. तर तो कपडा काढून घेतला, कपडा धुवून टाकला आणि सुकायला ठेवला. तोपर्यंत मी इथं सर्व पुसून घेतलेलं आहे. आणि किचनचं सर्व जी स्टाईल आहे ना ती घासून झालेली आहे माझी. आता फक्त ओटा राहिलेला आहे. गॅस पण आता मी आज गॅस घासून घेत आहे. गॅस आणि मग ओटा घासणार आहे. ओट्यावरती पण मग तेलकटपणा तोपर्यंत मग चांगला भिजून गेला आहे तो जी फरची आहे ना ओट्याची तर तो पूर्ण भिजला गेला. मग पटापट आता तारेच्या घासणीने घासून घेणार आहे. त्याच्यावरसुद्धा तेलकटपणा चिकटपणा असतो तो निघून जाईल. तर आपल्याला दिसत नाही, पण जेव्हा आपण पाणी टाकून भिजत ठेवतो तेव्हा बरोबर असं व्हाईटपणा येतो, म्हणजे तेलकटपणा असतो तो, तर तो सुद्धा निघून जाईन आता. तर अशी ही डीप क्लिनिंग आपण महिन्यातून एकदा केली ना तर आपलं किचन खूप छान होईल. इथं पाहू शकता की घासल्यानंतर किती काळं काळं झालेलं आहे तिथं खाली. तर तेच आपला तेलकटपणा वगैरे असतो ना तर तो असा येत असतो किचनला. तर तो नेहमी आपण असं डीप क्लिनिंग करतो ना तेव्हाच हा घासायचा. रोजच्या पुसण्यामध्ये ते जात नाही, कारण की तेलकट असतो. ते आपण फक्त पुसतो पण तो तेलकटपणा ते एकावर एक थर असं जमा होतो आणि त्याच्यामुळे ते घाण होऊन जातं. तर असं मग घासल्यानंतर हे सर्व निघून जातो. आणि नेहमी आपल्याला घासायला वेळ पुरत नाही किचन ओटा पूर्ण क्लीन करायला, म्हणून महिन्यातून तरी एकदा अशी डीप क्लिनिंग झालीच पाहिजे किचनची. तर इथे छान मस्त माझं आज किचन मी डीप क्लिनिंग करून घेतलेली ओट्याची. तर खूप भारी आज किचन ओटा वाटतोय, चकाचक एकदम वाटतोय मस्त. तर पूर्ण फायनल लुक मी तुम्हाला आता किचनचा देईनच. तर इथं सर्व घाण आता मी किचनवरची काढून घेते. तर खूप भारी आज सर्व झालं आहे किचन. आता मी सर्व पाणी काढून पटकन सुकेल, म्हणजे मला ना साईडची माणी जे आहे ना आपलं ते बरण्यांचं जे ऑर्गनायझर ते सुद्धा आपल्याला ठेवता येईल पटकन. तर तुम्हाला फायनल लुक पण देता येईल, म्हणून मी पटकन हे वायपरने पाणी काढून घेत आहे. तर इथं वायपरने पाणी काढून घेतल्यानंतर मग इथं तुम्ही पाहू शकता थोडेसे भांडे होते जे गॅसचे ज्या शेगड्या होत्या ना शेगड्या वगैरे त्या घासून घेते मी इथं पटकन. तर ते सुद्धा मी आता व्यवस्थित घासून घेते. आता नेहमी घासलं जातच, पण आज परत म्हटलं चला घासून घेऊ. आता काढलंच पूर्ण तर पूर्णच करूया. तर किचन इतकं चकाचक दिसतंय ना आज, इतकं भारी वाटतंय मला फ्रेश किचनमध्ये. तर आता हे पटकन झाल्यानंतर मग बाकीचं कामं आवरेनच मी. तर हा एक सेपरेट मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर असं हा व्हिडिओ पुन्हा शेवटपर्यंत पहा माझा. आणि माझे व्हिडिओ जर आवडत असेल ना नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
त्याच्यानंतर शेअरसुद्धा करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. तर आता मी पूर्णच हे जाळ्या वगैरे घासून घेते. आणि आपण सिंक तर नेहमी घासत असतो आणि मी 8 दिवसातून सिंकला व्यवस्थित क्लीन करते. गरम पाणी तर रोजच रात्री टाकून घेत असं तुम्ही पाहिलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये. तर मस्त छान आज डीप क्लिनिंग झाली माझी किचनची. आणि खूप कधीपासून चाललं होतं कधी करेन पण आज फायनली माझी डीप क्लिनिंग झालेली आहे. तर इथं सर्व आता झालं आहे. आता मी इथं माठ पण मी काय केलं धुवून वगैरे मस्त स्वच्छ भरून घेतलेलं आहे. आता छान याच्यात पाणी इतकं थंड होतं ना, मस्त गार होतं. मी उन्हाळ्यातसुद्धा फ्रीजचं पाणी कधीही पित नाही, आम्ही माठाचं पाणी पितो. तर इथं छान आता सर्व झालं आहे आवरून. आता मी पुसून घेते फायनल आणि तुम्हाला सर्व दाखवतेच. आता हे पटकन झाल्यानंतर आता इथं ऑर्गनायझर आहे ना, ते ठेवून घेतलेलं आहे साईडला. आणि बरण्यासुद्धा व्यवस्थित आता लावून घेते सर्व. आणि इथं काय करते मी आपल्या तेलाच्या बरण्या असताना तर त्यासाठी मी टिश्यू पेपर असतो ना, तो खाली टाकून घेत असते. कारण की मग बरण्या खाली ना तेलकटपणा नको यायला, म्हणून मग असं टिश्यू पेपर टाकून घेते. तर इथं सर्व बरण्या आता मी मस्त ठेवून घेते जागच्या जागी. आणि ह्या बरण्या आहे ना, आपल्याला ज्या मेन डाळी वगैरे सर्व काही लागतात ना, तर ते सर्व आहे इथं. तर म्हणजे कसं मला पटकन स्वयंपाक करताना हाताशी ह्या वस्तू माझ्या राहतील, म्हणून मग मी ह्या बरण्यांमध्ये मेन ज्या डाळी वगैरे काही चटण्या असतील ना, तर त्या ठेवलेल्या आहे. तर खूप भारी वाटतं इथं सर्व. आणि आद्विक दिशूनी पण मला हेल्प केली, पटापट साहित्य आणून दिलं इथं पाहू शकता. तर इथे छान सर्व आता ठेवलं गेले. आता तुम्हाला पूर्ण फायनल लुक दाखवते. आणि आज माझं किचन एकदम छान चकाचक दिसतं आहे. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि खूप भारी वाटतं आहे माझ्या किचनची ही आजची डीप क्लिनिंग झालेली. तर इथं छानसं नंतर मग प्लांट मी पुढे 2 प्लांट होते ना हे बॉटलमध्ये, तर एक प्लांटसुद्धा मी इथं ठेवून घेतलेला आहे. बॉटलमधलं मनी प्लांट इथं ठेवलं आहे. तर इतकं छान वाटत होतं ना. तर हे पुढं हॉलमध्ये होतं, 2 होते. तर मग मी म्हटलं इथं एक ठेवून घेऊयात. आता तुम्हाला फायनल लुक दाखवते, चला मग. मी माझं किचन पाहिलंच तर क्लीन झालंय मस्त छान. आणि आज खूप भारी दिसतं. आणि कसं वाटलं हा किचन क्लिनिंगचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ इथं सेंड करते. हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.